एखाद्या हिंदूंच्या तोंडावरती थुंकण्याची इच्छा झाली तर त्या हिंदूनं स्वतःचा जबडा फकवावा आणि स्वतःच्या तोंडामध्ये मुस्लिम लोकांची थुंकी गिळावी। जय शिवराय। शिवभक्तांनो, शिवपूर्वकालीन भारताचा अभ्यास करायचं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो या भारत देशावरती झालेल्या इस्लामिक टोळधाडींच्या आक्रमणांचा। मग सगळ्यात पहिल्यांदा इसवी सन 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम नावाचं एक घुबड या भारताच्या दिशेनं आलं। या घुबडानं भारतामधल्या अनेक मूर्तींचा विध्वंस केला, अनेक स्त्रियांवरती अत्याचार केले, अनेक ठिकाणी जिझिया कर लावले। परंतु सुदैवाने या मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण हे सिंध प्रांताच्या सीमेपर्यंतच राहिलं। मग या मोहम्मद बिन कासिम नंतर दुसरं आक्रमण झालं ते मोहम्मद गझनवीचं। या मोहम्मद गझनवीनं आमच्या सोरटी सोमनाथाच्या मूर्तीची विटंबना करत असताना तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या सेवकांनी या मोहम्मद गझनीला विनंती केली की या मंदिराकडे, या देवस्थानाकडे असलेले सगळं सोनं चांदी, सगळी संपत्ती घेऊन टाक, पण आमच्या सोरटी सोमनाथाची मूर्ती मात्र सुरक्षित पद्धतीने आमच्या हातामध्ये दे। त्यावेळेस या मोहम्मद गझनवीनं दिलेलं उत्तर होतं, तुमचे दागिने, पैसे, संपत्ती घेऊन मला मूर्ती विक्रेता होण्यापेक्षा मला मूर्तीभंजक म्हणून इतिहासामध्ये माझी नोंद करायला आवडेल। मग या मोहम्मद गझनवी नंतर आला तो मोहम्मद गोरी। या मोहम्मद गोरीनं दिल्लीमध्ये स्वतःची सत्ता प्रस्थापित करत असताना दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि यासाठी हिंदूंची कत्तल करा असा आदेश देऊन एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख हिंदूंचा नरसंहार केलेला आम्हाला बघायला मिळतो। मग या मोहम्मद गोरीनंतर अल्लाउद्दीन खिलजी नावाचं आक्रमण आमच्यावरती झालं। या अल्लाउद्दीन खिलजीनं स्वतःच्या काझीला प्रश्न विचारला की आपल्या प्रदेशातल्या हिंदू काफिरांना जर नियम लागवायचे असतील तर ते कशा पद्धतीने असावेत। त्यावेळेस त्याच्या काझीनं उत्तर दिलं की एखाद्या हिंदूकडं जर आपण चांदी मागितली तर त्या हिंदूनं हसत हसत आपल्याला सोनं देणं अपेक्षित आहे। जर एखाद्या वेळी आपल्या इस्लामिक मुस्लिम लोकांना एखाद्या हिंदूंच्या तोंडावरती थुंकण्याची इच्छा झाली तर त्या हिंदूनं स्वतःचा जबडा फकवावा आणि स्वतःच्या तोंडामध्ये मुस्लिम लोकांची थुंकी गिळावी। मग अशा प्रकारचे नियमांचा आदर्श घालून दिलेल्या त्या अल्लाउद्दीन खिलजीनं स्वतःच्या प्रदेशामध्ये हिंदूंनी घोड्यावरती बसू नये, हत्यारं, शस्त्र बाळगू नयेत, त्याच पद्धतीनं हिंदूंच्या स्त्रियांनी मुस्लिम लोकांच्या घरी जनानखान्यामध्ये काम करावं, अशा प्रकारचे हिंदूंसाठीचे नियम लागू केले। मग अशाच इस्लामिक टोळधाडींचा इतिहास अभ्यास करण्यासाठी पुढील भाग बघा। जय शिवराय।